तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। वर्षा बंगल्यावरून रात्री उशिरा भेट घेतली तर विधान परिषद उमेदवारी अर्जासंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी या भेटीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। उमेश, नक्की शुभम, विधान परिषदेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। त्याच्यामुळे हालचालींना जो आहे तो काल रात्रीपासूनच वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। शिवसेनेकडून 2 उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे, मात्र अद्यापही ते अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाहीये। याबाबतची महत्त्वाची बैठक जी आहे ती काल एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान नंदनवन इथं पार पडली। उशिरा रात्री बैठक ही पार पडत असताना उपमुख्यमंत्री जे ते वर्षा निवासस्थानी गेले आणि त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। तर यासोबतच जर आपण पाहिलं तर सुनेत्रा वावर यांनी देखील उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी ज्या आहेत वाढलेल्या आहेत आणि आज उमेदवार नेमकं कोण असणार याबाबत जी आहे ती उत्सुकता संपणार आहे। मात्र अजूनही जर आपण पाहिलं तर अधिकृतरित्या शिवसेनेकडून उमेदवार जाहीर झालेले नाही। त्याच्यामुळे नेमकं कोणाला उमेदवारी जाहीर केली जाणार आहे याबाबतची चर्चा अजूनही रंगते। तर यासोबतच जर आपण पाहिलं तर काल महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला। त्यांनी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून जी आहे ती अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसमध्ये काही नाराजी पाहायला मिळाली आणि त्यातच काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत विजय वडेट्टीवार यांनी देखील रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे। नेमकी आता ही भेट विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होती का वैयक्तिकरित्या ही त्यांच्या कामानिमित्त त्यांनी भेट घेतलेली यात स्पष्ट झालं नसलं तरी ही जी नाराजी आहे काँग्रेसची आणि काँग्रेसची नाराजी उघडपणे काल सगळ्यांच्या समोर बोलून दाखवली। अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यानंतर आमच्यासोबत कोणती चर्चा केली नाही असं देखील स्पष्ट म्हणणं आहे काँग्रेस। आणि त्यानंतर विजय वडेट्टीवार जर वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतील तर ती अत्यंत महत्वाची भेट म्हणते येईल। त्यामुळे या बैठकीत नेमकं काय झालं हे देखील अद्याप समोर आलं नसलं तरी ही भेट जी आहे ती काल रात्री झालेली अशा महत्वाच्या गाठीभेटी जे वर्षा निवासस्थानी काल रात्री होताना आपल्याला पाहायला अगदी उमेश, गाठीभेटींचा हा सिलसिला विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळाला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये सुद्धा रात्री एक महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्या बैठकीत सुद्धा महत्त्वाचे चर्चेचे मुद्दे काय होते? विधान परिषदेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा तारीख आहे। दोन्ही पक्ष म्हणजे काँग्रेसकडे 1 उमेदवार आहे आणि शिवसेनेकडे 2 उमेदवार आहेत। तर यापैकी नेमकं कोण असणार आहे याबाबत आपल्या पक्षाने कोणाला उमेदवारी दिली याबाबतची चर्चा झाली असल्याची माहिती आहे। कारण अजूनही अधिकृतरित्या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीयेत आणि मुख्यमंत्री या सगळ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्या निवडणुकाबाबतची चर्चा जी या बैठकीत झाली असल्याची माहिती आहे। यासोबत जर आपण पाहिलं तर विधान परिषदेसाठी जर महाविकास आघाडीकडून म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून जो उमेदवार देण्यात आलेला आहे तो कुठेतरी त्याबाबतची नाराजी महाविकास आघाडीमध्ये आहे आणि त्यामुळे 10वा उमेदवारही द्यायचा आणि यासोबतच आपला या निवडणुका अजूनही चुरशीच्या करायच्या याबाबतची देखील काल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं कुठेतरी चर्चा होती। त्याच्यामुळे त्या उमेदवाराबाबत देखील चर्चा झाली असल्याची माहिती आहे। मात्र अजून याबाबतची अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही। त्यामुळे 10वा उमेदवार देणार का आणि निवडणुकीमध्ये अजून विधान परिषदेच्या चुरस आणणार का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। त्याच्यामुळे अत्यंत महत्वाच्या गाठीभेटी ज्या त्या काल वर्षा निवासस्थानी झालेलं पाहायला मिळतं। उमेश, अत्यंत महत्वाचे अपडेट या बैठकांच्या संदर्भात त्या गाठीभेटींच्या संदर्भात तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।